नमस्कार मित्रांनो. आज आपण ना एक मजेदार खेळ खेळणार आहोत आणि त्याचं नाव काय आहे माहिती आहे? गोल वस्तूंची स्पर्धा. आणि या गोल वस्तूंच्या स्पर्धेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर या स्पर्धेमध्ये 5 मित्र आहेत आणि ते भाग घ्यायला आलेले आहेत. पहिला आपल्याकडे आहे हा बॉल, दुसरा आहे ही प्लेट किंवा ताटली, तिसरी आपल्याकडे वस्तू आहे ती म्हणजे ही बॉटल, त्यानंतर चौथी वस्तू आहे ती म्हणजे हा बॉक्स आणि पाचवी वस्तू आहे तो म्हणजे हा बटाटा. तर तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल, तो म्हणजे गोल वस्तूंची स्पर्धा म्हणजे नेमकं काय? तर आपण ना एक टीम बनवणार आहोत आणि त्याला गोल टीम असं नाव देणार आहोत आणि यापैकी ज्या वस्तू खरोखर गोल आहेत त्यांनाच त्या टीममध्ये सामील होता येईल. तर यापैकी कोणत्या वस्तू गोल आहेत हे ओळखण्यासाठी आपण काही नियम बघूया, ठीक आहे? तर सर्वप्रथम आपण बघूया की कडा म्हणजे काय असते बरं. तर कडा म्हणजे जसं की तुम्ही इथे बघू शकता 2 वस्तू आपल्याकडे आहेत आणि एक आहे बॉक्स आणि दुसरी आहे ताटली. आणि या बॉक्सला कडा आहेत का? तर आपण बघूया की या बॉक्सला ह्या ज्या कडा म्हणजे ह्या बाजू आहेत त्या बघा, तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. ही एक कडा आहे, ही कडा आहे. आणि जी ताटली आहे त्या ताटलीची कडा कशी आहे? ताटलीची कडा ही वक्र आहे, म्हणजेच या ताटलीला अशी गोलाकृती वक्र कडा आहे. तर ह्याला कडा असं म्हणतात. आणि आपण बघूया की कोपरे म्हणजे काय. तर पुन्हा आपण 2 वस्तू बघूया, तो बॉक्स आणि हा बॉल बघूया. तर कोपरे म्हणजे काय? तर जिथे 2 कडा या एकत्र येतात त्या ठिकाणाला आपण कोपरा असं बोलतो. म्हणजेच तुम्ही बघा की इथे ही एक कडा आपण बघितली होती आणि ही दुसरी कडा आहे आणि या 2 कडा जिथे एकत्र येऊन मिळतात तिथे कोपरा तयार होतो. त्याचप्रमाणे इथे 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 जिथे जिथे बाण तुम्ही बघताय तिथे आपल्याला कोपरे दिसतात. आणि तुम्हाला हा जो बॉल इथे दिसतोय या बॉलला कुठले कोपरे दिसत आहेत का? तर विचार करा थोडा. याला कुठलेही कोपरे आपल्याला दिसत नाही आहेत. जसे की इथे कोणती कडा आपल्याला दिसत नाही आहे त्याचप्रमाणे इथे कुठले कोपरेसुद्धा दिसत नाही आहेत. म्हणजेच आपल्याला गोल वस्तू ओळखताना 2 प्रश्न स्वतःला विचारायचे आहेत. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे की त्या वस्तूला कोपरे आहेत का? आणि दुसरा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे तो म्हणजे त्याच्या कडा ज्या आहेत त्या वक्र गोलाकृती आहेत का आणि त्या सर्व बाजूंनी सारख्या आहेत का? ठीक आहे, आता आपण एक एक वस्तू बघूया. पहिले आपण बघूया हा बॉल. आणि या बॉलला तुम्ही बघू शकता की कोपरे कुठेही नाही आहेत, म्हणजेच आपण इथे टिक करू शकतो की हो याला कोपरे नाही. त्यानंतर ह्याच्या वक्र कडा आहेत का? म्हणजेच याच्या ज्या कडा आहेत त्या आपण इथे बघू शकतो या सर्व बाजूंनी वक्र आहेत, म्हणजे बरोबर याला वक्र कडा आहेत आणि ह्याला कोपरेसुद्धा नाहीत. म्हणजेच हा गोल आहे का? तर नक्कीच हा बॉल गोल आहे. याला आपण गोलाकृती आकार असं म्हणू शकतो. यापुढे आपण बॉक्स बघूया. आता बॉक्सला आपण ज्याप्रमाणे पहिले सुद्धा बघितलं की त्याला कोपरे नाही आहेत का? तर नाही, कोपरे त्याला आहेत. म्हणजेच आपण ज्या चित्रात बघितलं होतं की त्याला हा कोपरा आहे, हा कोपरा आहे, हा कोपरा आहे. त्याच्या कडा जिथे जिथे मिळत आहेत त्या ठिकाणी त्याला कोपरे आहेत. म्हणजेच आपण कोपरे नाहीत याला इथे चुकीचं क्रॉस म्हणून क्लिक केलं. आणि ह्याच्या कडा वक्र आहेत का? म्हणजेच त्या गोलाकृती आहेत का? तर नाही, म्हणजेच हा गोल नाही आहे. आता यापुढे आपण ताटली बघूया. ताटलीला कोपरे नाही आहेत का? इथे बघा, ताटली ही वक्राकृती आहे आणि तिला कोपरे नाही आहेत, म्हणजेच ताटलीला कोपरे नाही आहेत. आणि तिची कडा जी आहे ती सुद्धा वक्र आहे, म्हणजेच ही ताटली गोल आहे. आपण इथे टिक करूया की ही ताटली गोल आहे नक्कीच. आता यापुढे आपण बघूया की ही बाटली किंवा बॉटल आपण ज्याला म्हणतो ती बघूया. तर ह्या बाटलीला कोपरे नाही आहेत का? तर बाटली अशी गोलाकृती आहे, म्हणजे बाजूनी तुम्ही बघितली तर ही चारही बाजूनी अशी गोलाकृती बाटली आहे आणि तिला कुठलेही कोपरे नाही आहेत. म्हणून आपण इथे क्लिक करूया की या बाटलीला कोपरे नाही आहेत. आणि त्याच्या कडा ज्या आहेत त्यासुद्धा वक्र आहेत, त्यासुद्धा गोलाकृती आहेत. म्हणजेच ही बाटलीसुद्धा काय आहे? ही बाटलीसुद्धा गोल आहे.
आता यापुढे आपण बटाटा बघूया. आता बटाट्यामध्ये बघा, तुम्हाला इथे कोपरे कुठे दिसत आहेत का? तर नाही, आपल्याकडे कुठेही कोपरे नाही आहेत, म्हणजे आपण कोपरे नाहीत यावर टिक करूया. आणि त्याच्या कडा वक्र आहेत का? तर बघा, त्याच्या सर्व ज्या कडा आहेत त्या वक्र नाही आहेत, म्हणजेच त्या सारख्या पद्धतीने वक्र नाही आहेत. इथे थोडी वक्र आहे, इथे थोडी कमी वक्र आहे, इथे थोडी जास्त वक्र आहे, इथे पण थोडी जास्त आहे. म्हणजेच या सर्व समान पद्धतीने वक्र नाही आहेत. म्हणून या प्रश्नाला आपण इथे चुकीचं मानूया की त्याच्या कडा ह्या सर्व सारख्या पद्धतीने वक्र नाही आहेत. म्हणजेच हा गोल आहे का? तर हा गोल नाही आहे. म्हणजेच आपल्या गोल वस्तूंच्या स्पर्धेमध्ये बॉल, ताटली आणि बाटली या 3 वस्तू जिंकलेल्या आहेत. म्हणजेच इथे आपण काय शिकलो, तर ज्या गोलाकार वस्तू असतात त्या गोलाकार वस्तूंना कोपरे नसतात आणि त्यांच्या कडा कशा असतात? त्यांच्या कडा वक्र असतात. आता तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्या वस्तू बघा आणि त्याच्यापैकी कुठल्या गोल आहेत आणि कुठल्या नाही हे ओळखून सांगा.